सोडलंय तसा इंग्रजांनी भारतात आणलेला क्रिकेटचा खेळ कधी आपला झालं कळलंच नाही। आणि उन्हाळा असू देत, पावसाळा असू देत, हिवाळा असू देत, दिवस असू देत, रात्र असू देत, आपण या क्रिकेटच्या खेळाला पाहतो, त्याचा आनंद घेतो, खेळतो। आणि या खेळाने देखील आपल्यावर असं काही गारुड केलंय की आपण ज्यावेळेला मैदानात येतो ना सगळं काही विसरून जातो, काहीच आठवत नाही, फक्त क्रिकेटचे होऊन जातो। असा हा क्रिकेटचा खेळ आपल्याला पाहायला मिळतोय। एक महत्त्वाचा सामना आपल्या भेटीला येतो। एका बाजूला बॅटिंग साठी कोणी संघ आहे आणि बॅटिंग साठी जर पाहिलं तर आरसीसी पेठ रात्रकालीन क्रिकेट मधील एक दादा संघ म्हणून ओळखला जातो। राशी संदीप ठोंबरे यांच्याकडून विकेट हॅट्रिक साठी 2000 रुपयाचा पुरस्कार असेल। पहिलं षटक घेऊन जर पाहिलं तर या ठिकाणी हर्ष ठोंबरे यांना आपण पाहतोय, या गोलंदाजाने देखील खूप चांगलं नाव कमावलंय। परंतु दुसऱ्या बाजूला आपल्याला पाहायला मिळतात बंटी जोशी आणि जोडीला सोहेल शेख, ही अशी जोडी आहे काही करू शकतात। यावेळेला वेगवान चेंडू टाकलाय हर्षद यांची हीच खासियत आहे, अपीलही केलं, अपीलाचा प्रभाव नाही पडलाय। चांगली गोलंदाजी मात्र या ठिकाणी होताना पाहायला मिळते। क्रिकेटचा खेळ आहे, प्रत्युत्तर द्यावंच लागणार आहे। एकाच्या हातात बॅट आहे, एकाच्या हातात बॉल आहे। गोलंदाज प्रयत्न हाच करतो की मला बॅटरला थांबवायचं आहे, त्याला स्ट्रोक खेळू द्यायचा नाहीये, हे प्रयत्न मात्र त्यांना इकडे करावे लागणार आहेत। पहिले दोनही चेंडू जर पाहिलं तर निर्धाव आलेत, म्हणजे दोन्ही चेंडू पहिले कोणीच्या बाजूने गेलेत, परंतु इकडे कमबॅक करावं लागणार आहे। ते म्हणजे या वेळेला वेगवान फटका समोरच्या दिशेने खेळलेत, फिल्डर आले त्या ठिकाणी, नाही नाही नाही, अजूनही कोंडी केली या ठिकाणी कोणी संघाने। पहिले तीनही चेंडू निर्धाव आलेले आहेत। पॉवर प्ले असला म्हणून काय झालं, पॉवर प्ले मध्ये पॉवरफुल बॉलिंग सध्याच्या घडीला करताना पाहायला मिळत आहेत या ठिकाणी गोलंदाज हर्षद ठोंबरे, परंतु ही बंद जुगारावे लागतील। बंटी जोशी देखील काही एक मोठं नाव आहे। ओ हो, आता तर एक्सप्रेस बॉल आला, कधी गेला कधी कळलं देखील नाही, एवढा प्रचंड वेगळा टप्पा देखील जर तुम्ही पाहत असाल तर पुढे मागे करतायत ते। आणि पर्यायाने चारही चेंडू निर्धाव टाकलेत। कोण म्हणतं क्रिकेट फक्त बॅटरचं आहे, ते बॉलरचं सुद्धा आहे, त्याच्यासाठी तुम्हाला बॉलिंग चांगली करावी लागणार आहे। बंटी जोशी सारख्या दादा फलंदाजाला रोखले सध्या हर्षद ठोंबरे यांनी। लगातारचे 4 चेंडू निर्धाव टाकत असताना उपसभापती चषक, यावेळेला मात्र हाई बॉल जर पाहिलं तर पुढे खेळाय, आणखीन एक चेंडू निर्धाव येतोय। पहिले 5 चेंडू कोणी संघाच्या या दादा गोलंदाजाने निर्धाव टाकलेले आहेत आणि आता मेडन ओव्हरच्या दिशेने वाटचाल देखील होताना पाहायला मिळत आहे। सुंदर गोलंदाजी, म्हणजे जी काही रणनीती बॅटर बनवतायत ना ती रणनीती उद्ध्वस्त केली या ठिकाणी गोलंदाजांनी। परंतु कमबॅक होऊ शकतं, क्रिकेटच्या खेळात वेळ बदलायला वेळ लागत नाही, परंतु वेळ अशीच बदलणार नाहीये, त्याच्यासाठी बॅट फिरवावी लागणार आहे। पाहूया काय होईल येणाऱ्या कालावधीमध्ये। बंटी जोशी यावेळेला मागे बॉल जाईल आणि निर्धाव षटक। आपण टाळ्या बॅटर साठी वाजवतो, बॉलर साठी देखील वाजवावे लागणार आहेत। निर्धाव षटक येताना पाहायला मिळत आहे। काय म्हणाल ज्या पद्धतीने हे निर्धाव षटक आलंय? नगदीच चंदू शेट्टीचं धन्यवाद, तुमच्यासारख्या उत्तम समालोचनासोबत मला इथं समालोचन करण्याची संधी भेटली आणि खरं तर मोठं व्यासपीठ असेल आणि आपण पाहताय एक मोठी मॅच आपल्याला पाहायला भेटते। एका बाजूला आरसीसी पेठ त्यांच्या विपक्ष लढताना पण पाहताय कोणी अगदीच नाणेफेकीचं कौल जिंकल्यानंतर अगदीच कोणी संघाने नाणे पाहिलं तर गोलंदाजीचा निर्णय सार्थकी ठरला। हर्षद याची गोलंदाजी, चांगल्या पद्धतीची गोलंदाजी। बंटी जोशी रातो की कातील आरसीसी पेठ मोठा संघ, त्या संघाच्या बंटी जोशीला एकाच जागेवरती थांबवण्यात त्याला यश आलंय। यस चंदू शेट्टी सर, हो अगदी खूप चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल। आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे क्रिकेटच्या खेळात तुम्ही काल काय केलं याला महत्व नाही, तुम्ही आज काय करताय याला महत्व आहे। किती मोठा बॅटर एकाच बॉलवर बाद होतो आणि किती मोठा बॉलर त्याच्या विरुद्ध धावा येतात म्हणजे येतात, तुम्हाला चांगलं खेळावंच लागणार आहे। पलटवार करण्याची वेळ आता बॅटिंग करणाऱ्या टीमची आहे। यावेळेला विकेट केलाय खरा, पाहूया। आणि 4 धावा या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। या ठिकाणी आगमन होत आहे कसळकंच्या उत्तम स्पर्धेचे उत्तम आयोजक, ज्यांच्या संकल्पनेतून रायगड प्रीमियर लीग पहिल्या पर्वात पार पडली। अनिलजी पाटील सर, आपलं हार्दिक स्वागत असणार आहे। फटका देखील सजवला गेलाय, चेंडू सरळ जातोय डीप
प्रोटेक्शन आहे तिथे एकच धाव भेटते, एका धावेला प्राधान्य दिलं जाईल. एका धावेच्या मदतीने धावसंख्या देखील पुढे सरसावली जाते. 5 धावा धावफलकावरती लागले जातात. 5 रन्स ऑन दी बोर्ड फॉर द लॉस ऑफ दी 0 विकेट. याच गोलंदाजीच्या पटलावरती देखील आपण पाहिली तर हर्षदची गोलंदाजी अगदीच निर्धाव षटक त्यांनी हाताळलं. तदनंतर गोलंदाजी ट्रॅक वरती पाहताय गोलंदाज यश आपण पाहू शकाल अजय उत्तेकर. अगदीच पाहायला गेलं तर हर्षदच्या पावलावरती पाऊल ठेवून गोलंदाजी करण्याचा त्याचा प्रयत्न सार्थकी ठरताना आपल्याला पाहायला भेटतोय. काय म्हणाल चंदू शेट्टे सर? नक्कीच बंटीचा प्रयत्न आता धावा करण्याचा असणार आहे. यावेळेला आणखीन एक चांगला बॉल खोलवर टप्प्याचा टाकलाय. हळूवार पद्धतीने बॉलला शॉर्ट मिड विकेटच्या दिशेने ढकलला. ज्या ठिकाणी एक धाव यायला पाहिजे होती त्या ठिकाणी धावा 2 आलेल्या आहेत. क्रिकेटच्या खेळाची हीच मजा आहे. आणि आज या ठिकाणी जर पाहिलं तर धावसंख्या 2 ने पुढे जाताना पाहायला मिळते. 7 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. धावफलक जर पाहिला तर 7 वर आपल्याला पाहायला मिळतोय. प्रथमेशजी देखील माझ्या बरोबर जोडले जात आहेत. बंटी ओ हो याही वेळेला अप्रतिम चेंडू टाकलाय. अगदी खोलवर टप्प्याचा चेंडू येताना पाहायला मिळाला. त्याला समोरच्या दिशेने ढकललं. तिकडे मात्र एक धाव मिळणार आहे आणि धावसंख्या 8 वर जाते. 4 षटकांच्या मॅच मध्ये तुम्हाला जास्तीत जास्त धावा करायच्या आहेत, परंतु इकडे धावसंख्येला लगाम घालण्याचं काम मात्र या ठिकाणी केलं गेलेलं आहे. धावसंख्या 8 वर पोहोचताना पाहायला मिळते. पहिलं षटक निर्धाव आलं, परंतु त्यानंतर ठरवलंय बंटी आणि सोहेल देखील एक असे खेळाडू आहेत. मातबर खेळाडूंच्या यादीत त्यांचं नाव घेतलं जातं. धमाका बिग बॅश, ग्रामीण धमाका बिग बॅश मध्ये त्यांच्या नावावर अर्धशतक सुद्धा आहे. यावर्षी सेमी देखील टीमने खेळली आहे. परंतु गोलंदाज देखील काही कमी नाहीये. खोनीकर आज या ठिकाणी आपल्या गावाच्या नावाची चर्चा करायला लावतात. रायगडात सुद्धा खूप चांगली गोलंदाजी ऑप्शमच्या बाहेर ठेवतात. विशेष म्हणजे पहा ना, हा बॉल प्रथमेश ऑप्शमच्या बाहेर ठेवला, तिकडनं थोडासा कट केला, रिचेबल नाही टाकला आणि संधी नाही दिली. निर्धाव चेंडूची सांगता. 8 धावा धावफलकावर आहे. याही वेळेला चांगलाच बॉल पाहायला मिळत आहे. ही अगदी गोलंदाजी कधी लेंथवर तर कधी यॉर्कर लेनची आणि यावर एक धाव येते. 2 ओव्हरचा खेळ बघता बघता संपलाय आणि धाव संख्या झाली आहे बिनबाद 9 धावा. आरसीसी पेठ. प्रथमेशजी काय म्हणाल या षटकाविषयी? अगदीच पाहायला गेलं तर पहिलं शतक आपण पाहिलं तर हर्षदचं आहे. त्याने देखील चांगल्या पद्धतीची गोलंदाजी केली. निर्धाव षटक त्याने हाताळलं आणि तदनंतर बंटी जोशी सारख्या फलंदाजांना जखडून ठेवण्याचं काम त्यांच्या माध्यमातून देखील आपण पाहिलं. पण दुसरं शतक आपण पाहिलं गोलंदाज अजय उत्तेकर त्यांनी देखील चांगल्या पद्धतीची कामगिरी केली. पहिल्या चेंडूवरती चौकार आला, तदनंतर कमबॅक करण्याचं काम त्यांच्या माध्यमातून देखील आपल्याला पाहायला भेटते. हो अगदी बरोबर. धावा येऊ लागलेल्या आहेत. म्हणजे पहिल्या षटकात काहीच नव्हत्या, त्याच्या उलट या 9 बारे आहेत. परंतु 2 ओव्हर अजूनही बाकी आहे आणि या अगोदरची मॅच आम्ही पाहिली. अगदी 40-42 धावसंख्येमध्ये सुद्धा बातान संघ जिंकला होता. म्हणजे इकडे येणाऱ्या 2 ओव्हर मध्ये कुठेतरी 25-30 जरी रन आल्या ना, फाईट करण्या इथपर्यंत मात्र आरसीसी पेठ सुद्धा पोहोचू शकतो. आणि म्हणतात ना, क्रिकेटच्या खेळात वेळ बदलायला वेळ लागत नाही, परंतु त्यासाठी प्रयत्न हवेत. आणि हे दोन्ही खेळाडू असे आहेत ज्यांनी रात्रकालीन क्रिकेटमध्ये तुम्ही आज रायगडात जा, ठाण्यात जा, मुंबईत जा, आरसीसी पेठ म्हटलं तर रात्रीचा दादा संघ म्हणून ओळखला जातो. नाईट रायडर्स आहे ते. परंतु दुसऱ्या बाजूला खोनीने त्यांची कोंडी केली आहे एवढं मात्र नक्की. पाहूया येणाऱ्या 2 ओव्हर मध्ये काय घडणार आहे. उपसभापती चषकाचं या ठिकाणी आयोजन पाहायला मिळत आहे. अनिलजी पाटील साहेबांचे आगमन झालंय. खऱ्या अर्थाने वसंतदादा काटावले साहेब यांचं हे 15वं वर्ष आयोजनाचं. यावेळेला बिग हिट समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी होताना पाहायला मिळाला आणि इकडे विकेट येताना पाहायला मिळते. राशी संदीप ठोंबरे साहेब म्हणजे संदीपजी ठोंबरे साहेब यांची कन्या राशी यांच्या माध्यमातून मात्र विकेट हॅट्रिक साठी 2000 रुपये. धावफलक जर पाहिला तर या ठिकाणी 9 धावांवर विकेट आली आहे पहिली आणि आता बॅटिंग साठी आलेत
अविनाश वास्कर आलेले आहेत दावा करायच्या षटकार चौकारांमध्ये डील करावी लागेल या ठिकाणी पाहूया यावेळेला बिगिट तर केलाय परंतु फटका फसलाय बॉल हवेत आणि तिकडे ओ कॅच पकडण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी जरूर झाला होता परंतु कॅच मात्र त्या ठिकाणी नाही झाली आहे त्या उलट जर पाहिलं तर इकडे धाव आली आहे आणि धावसंख्या जर पाहिली तर आता दुहेरी अंकात जाते अगदीच धावफलकाचा विचार केला धावफलक देखील जाऊन पोहोचलाय 10 या धावसंख्येवरती अगदीच पाहिलं क्रिकेट हा खेळ अनिश्चितच आहे इथे तुम्हाला तुमचं सातत्य दाखवावं लागतं ज्या पहिल्या षटकापासून चांगल्या पद्धतीची गोलंदाजी कोणी संघाच्या माध्यमातून ठरली जाते अगदीच पाहायला गेलं बंटी जोशी एक मोठा नामांकित खेळाडू आहे त्याला जकडून ठेवण्याचं काम या साईडचा हवाई सफर चेंडू जातोय सीमा पार येतो या दणदणीत षटकार धावसंख्या 16 झालेली आहे आणि इकडे काय जबरदस्त हेलिकॉप्टर पद्धतीचा फटका या ठिकाणी खेळताना पाहायला मिळाले बॅटर बंटी जोशी कमी गतीचा बॉल व्हेरिएशन केलंय गोलंदाजांचा कमबॅक या ठिकाणी होताना पाहायला मिळालंय नव्हे तर ते कमबॅक करावंच लागतं गोलंदाजाला आणि इकडे जर पाहिलं तर धावसंख्या 16 वर थांबताना पाहायला मिळालेली आहे 15 वर्षाची परंपरा असणारी बातांची स्पर्धा उपसभापती चषक आणि या स्पर्धेचं मला आवडलेली सगळ्यात गोष्ट या ठिकाणचा स्टेज आणि सगळ्यात उंचावरून कॉमेंट्री बॉक्स बिग हिट याही वेळेला स्ट्रोक खेळलाय खरा परंतु पाहूया सीमारेषेच्या दिशेने बॉल मार्गस्थ होताना पाहायला मिळेल आणि बॉल जाईल सीमारेषा पार धावफलकावर आहेत आणि धावफलक 20 असताना जर पाहिलं तर हळूहळू या ठिकाणी धावा येऊ लागलेल्या आहेत कोणी विरुद्ध जर पाहिलं तर पेट या दोघांमधील देखील चांगला संघर्ष पाहायला मिळतोय या वेळेला ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल होता त्याच्यावर मात्र स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न कव्हरची दिशा निवडली आहे एक चांगला फटका तिकडे येताना पाहायला मिळालाय हाही बॉल सीमारेषेच्या पलीकडे 4 धावा तीन ओव्हरचा खेळ संपतोय धावसंख्या जाऊन पोहोचते 24 आता पहा मागील दोन्ही षटकांच्या तुलनेत या षटकात धावा आल्यात प्रथमेशजी सर म्हणायला गेलं तर बंटी जोशीची बॅट आता बोलायला लागली आहे अगदीच मागील 2 षटकांमध्ये त्याची बॅट एकदम थोडी शांत आणि संयम गतीने थोडे सरसावत होती पण आता मात्र बंटी जोशीची बॅट बोलायला लागली आहे षटकार चौकाराची भाषा देखील त्याच्या बॅटने बोलायला लागली आहे गोलंदाजी पटलावरती देखील चांगल्या पद्धतीची गोलंदाजी करावी लागेल गोलंदाज आपण पाहू शकाल गोलंदाज हेमंत येतात आता मात्र गोलंदाजीसाठी पाहूया एका बाजूला जर पाहिलं तर अविनाश आहे जोडीला बंटी जोशी त्यांच्या बॅट मधून मोठमोठे स्ट्रोक यायला सुरुवात झाली आहे याही वेळेला जर पाहिलं तर प्रॉपर टायमिंग नाही करू या ठिकाणी कामगार नेते आणि आपल्या सगळ्यांचं लाडकं व्यक्तिमत्व महेंद्र शेठ घरत साहेबांचं या ठिकाणी आगमन होत आहे साहेब आपलं भातान नगरीमध्ये हार्दिक 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 असं स्वागत हॅलो रायगड जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाचा बुलंद आवाज म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं ज्यांनी अनेकांचे संसार या ठिकाणी उभे केले आपल्या कामगार वर्गाला चांगल्या पद्धतीने योगदान दिलं असे रायगड जिल्ह्याचा ढाण्या वाघ म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं असे रायगड जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सन्माननीय श्री महेंद्र शेठ घरत यांचं या ठिकाणी स्वागत झालेलं आहे उपसभापती चषकामध्ये आपल्या या ठिकाणी त्यांचं सहर्ष स्वागत आणि धन्यवाद आरसीसी पेट आणि त्यांच्या विरोधात जर पाहिलं तर या ठिकाणी कोणी यांच्यातील मॅच पाहायला मिळते
आरसीसी पेठ, यश एंटरप्राइजेस, रोहन लबडे आणि त्याचबरोबर प्रिशा 11 साहिल पाटील यांचा संघ. यावेळेला मात्र आणखीन एक हवाई हल्ला, एक जबरदस्त प्रहार, काय फटका खेळला या ठिकाणी सीमारेषेच्या पार. षटकार च्या दिशेने आरसीसी पेठ संघाचे पुरस्कर्ते यश एंटरप्राइजेस, रोहनजी लबडे आणि प्रिशा 11 साहिलजी पाटील. राशी संदीप ठोंबरे यांच्याकडून पुन्हा पारितोषिक आलेलं आहे. हॅट्रिक घेतली तर तब्बल 3000 रुपयाचा पुरस्कार. जवळ मॅचच्या दिशेने काय सुंदर आयोजन केली. 15 वर्षाची परंपरा मात्र या गावाने जपलेली आहे. उपसभापती चषक वसंतदादा काटवले साहेब यांचं मार्गदर्शन आणि अख्खं गाव क्रिकेटच्या रंगात रंगून जाताना पाहायला मिळतं. यावी वेळेला बिगिट करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय, बॉल हवेत आहे, फिल्डर थोडेसे दूर राहिले, बॉल अडवण्याचा प्रयत्न केला जरूर परंतु त्या ठिकाणी 2 धावा मिळतील. धावसंख्या 2 ने पुढे गेली आहे. 33 धावा. पहिली ओव्हर मेडन आल्यानंतर सुद्धा धावा आता उभ्या राहिलेल्या आहेत. रोहितजी आम्हाला कळवताय धावसंख्या 33 वर गेली आहे आणि शेवटच्या षटक मार्गस्थ असताना पाहायला मिळत आहे. अतिशय कॉमेंट्री बॉक्स आणि अगदी मंच मान्यवरांना त्या ठिकाणी बसवलं जात आहे. जगातील सगळ्यात उंचावर टेनिस बॉल क्रिकेटमध्ये देखील पाहायला मिळत आहे आणि ते ठिकाण आहे आज बातांचं. सर्व क्रिकेट रसिकांचं स्वागत आहे. बंटी जोशी 25 धावांवर बॅटिंग करतात. 2 बॉल बाकी आहेत. या 2 बॉल मध्ये एखादा मोठा फटका अपेक्षित असणार आहे आरसीसी पेठला. समोर बंटी जोशी. बंटी फटका खेळलाय खरा, टायमिंग नाही आई वेळेला. 3 फिल्डर आले, त्यांच्या मधोमध चेंडू पडला परंतु 2 धावा मात्र त्या ठिकाणी घेतल्या गेल्यात आणि धावसंख्या 2 ने 35 धावा धावफलकावर पाहायला मिळते. बातान गावामध्ये क्रिकेटचा खेळ रंगताना पाहायला मिळतो. एक मागील 15 वर्षाची असणारी परंपरा या गावाने जपलेली आहे. खूप चांगलं दर्जेदार आयोजन इकडे पाहायला मिळत आहे आणि आज जर पाहिलं तर महेंद्र शेठ गरज साहेबांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय आणि या स्पर्धेसाठीची जी 2 व्हीलर बाईक आहे, मोटरसायकल आहे, ती देखील त्यांनी पुरस्कृत केलेली आहे. आता साहेबांनी पुरस्कृत केलेली ही मोटरसायकल कोणत्या गावात जाणार, कोणत्या खेळाडूकडे जाणार याचं उत्तर आज सकाळपर्यंत मिळेल. बिग हिट, टोलावलाय बॉल, काय फटका खेळलाय, लांब 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 जा शोधून आणा बॉल, एवढ्या लांब मारलाय, सिक्सर. मध्ये स्ट्रगल करताना पाहायला मिळाले. त्यांच्या विरुद्ध लगातारचे 6 चेंडू निर्धाव टाकले गेले. त्याच बंटीने नंतर जर पाहिलं तर धुमाकूळ घातला आणि 2 चौकार 3 षटकारांच्या मदतीने 33 धावांची खेळी त्याने केली. म्हणजे क्रिकेटच्या खेळात याच करता म्हटलं जातं वेळ बदलायला वेळ लागत नाही, फक्त तुम्ही जिद्दीने खेळावं लागतं. प्रथमेशजी या डावाविषयी काय म्हणाल? अगदीच सर पाहायला गेले तर पहिल्या षटकापासून एक शांत आणि संयमी सुरुवात, तदनंतर बंटी जोशीची फलंदाजी आणि धाव फलक जाऊन पोहोचलाय. 41 धावा धावफलकावरती लागले जातात आणि 42 या धावसंख्येचा पाठलाग करायचा. अगदीच पाहायला गेले तर दोन्ही बलाढ्य संघ देखील आपल्याला पाहायला भेटेल. कोणी आणि रातो के कातिल आरसीसी पेठ. बिग फाइट, अगदी चुरशीची लढत, काटेकी टक्कर, हाय व्होल्टेज सामना अगदीच या कासपच्या क्रीडांगणावर, भातांच्या क्रीडांगणावर आपल्याला पाहायला भेटतोय. आरसीसी पेठ गाव संघाचे समर्थक आपण पाहू शकाल उद्योग पाटील, प्रदीप शेठ ठाकूर, तदनंतर आपण पाहू शकाल प्रशांत जोशी. याच काय म्हणाल सर
समीकरण असेल 24 चेंडू आणि 42 या धावसंख्येची गरज असणारा कोणी संघाला जो विजय संपादित करायचा असेल तर यस, तरी देखील चांगली मॅच होईल म्हणेल, कारण कोणी जो संघ देखील ठाणे जिल्ह्यातून इकडे आलाय, दुसऱ्या बाजूला आरसीसी पेठचा नेहमीच आपण दरारा पाहिलाय. आणि आज जर पाहिलं तर इकडे रोहिदासजी मुकादम या ठिकाणी विनंती असेल आपण मंचावर या. जातडेचे चर्चा या स्पर्धेची सर्व दूर पर्यंत गेली. 15 वर्ष झाली आहे. बातान एक प्रमुख गाव आहे. मंचावर सर पाहिलं आपण तर भरपूर काँग्रेस कमिटीचे दिग्गज सक्रिय नेतृत्व आपल्याला इथे पाहायला मिळतील. खऱ्या अर्थानं या स्पर्धेसाठी आज चंदू शिटे सर थेट मुंबईहून इथे आमच्या समालोचन कक्षामध्ये लाभलेले आहेत आणि मैदानामध्ये मॅच ही तेवढीच ताकदीची होताना पाहायला मिळेल. आरसीसी पेठ रात्रीचा दादा संघ हो खरोखर खरंच खरं आहे ते, कारण बऱ्याचशा प्रमाणात आपण पाहतोय की क्रिकेट मॅचच्या मैदानावर खेळत असताना रात्रीच्या काळामध्ये काय अशी एक्स्ट्रा एनर्जी त्यांच्या अंगामध्ये संचारते ना, हा प्रश्न नेहमी उद्भवणारा आहे. हो, क्रिकेटच्या खेळाने रोशन सर आपल्याला अगदी वेळ लावून सोडलंय. लहानपणापासून आतापर्यंत हा क्रिकेटचा खेळ म्हटलं की आपला जीव की प्राण असतो. खऱ्या अर्थाने लहानपणापासून आतापर्यंत आपण सगळ्यात जास्त घरच्यांचा मार कशा वाचून खाल्ला असेल तर हाच क्रिकेटचा खेळ आहे, जो खेळायला गेलो की मार आपण खाल्लेलाच आहे. परंतु आता कालखंड बदललाय. आपण खेळायला जायचो, खेळून आल्यानंतर आई बाबा आपल्याला फटके द्यायचे. आता आई बाबा सांगतात लिंक पाठव, मॅच तुमची चालू असताना आम्ही घरी बसून मॅच पाहू. किंबहुना आता अगदी यस, या ठिकाणी महेंद्र शेठ घरत साहेबांचं आगमन झालं. रायगड जिल्हा काँग्रेस कमिटीचे आमचे आदर्शंभ आणि प्रेरणास्थान श्री महेंद्र शेठ घरत साहेब यांना विनंती आहे की आपण या सामन्यासाठी आपण उपस्थित दाखवली. काय सांगता येईल सर? उपसभापती चषक 2025 दरवर्षी अतिशय सुंदर असं आयोजन करण्याचा प्रयत्न आपले उपसभापती, जरी उपसभापती पद संपलं तरी हयात उपसभापती राहतील अशा प्रकारचं चांगलं काम होसन्न पंचायत समितीमध्ये केलं म्हणून तिचं मनापासून अभिनंदन करतो. आणि त्याच्यानंतर आपल्या या विभागात आपल्या खेळाडूंना युवकांना एक चांगलं व्यासपीठ देण्याच्या निमित्तानं या स्पर्धांचं आयोजन ते दरवर्षी करत असतात. अतिशय सुंदर असं आयोजन काँग्रेस पक्षाचा तिरंगा त्यांनी टिकून ठेवण्याचा प्रयत्न याच्या निमित्तानं केला. आणि त्याचे सर्व सहकाऱ्यांचे काही सहकारी मध्ये गेले, बैलगाडी चालताना काही बाचकीमध्ये पडतात. आता कृष्णा पारंगेचा विषय झाला, तो पण गेला. अनेक गेले, पण काँग्रेस मात्र काही संपत नाही. आणि निश्चितपणे हे कार्यकर्ते जे पाठीमागे आपल्या उभे आहेत, ज्यांच्या जीवावर तुम्ही वसंतरावांना आपण उपसभापती द्यायचं कबूल केलं आणि करून दाखवलं होतं. खऱ्या अर्थानं वसंतला उपसभापती बनवताना अडचण अशी होती, त्यांना आम्ही 2.5 वर्ष उपसभापती द्या मागितलं विवेक पाटलांनी. त्यावेळेला अलायन्स होती शेकाप काँग्रेस, त्यांना आम्ही देणार नाही, 5 वर्ष आम्हाला सभापती पद पाहिजे. आणि दुर्दैव बघा, इलेक्शन सुरू झालं, आरक्षण पडलं महिला, तुला आता काशीनाथ पडलेला पहिला उपसभापती द्या. जमणार नाही, तुम्ही काय 5 वर्ष तुमचा उपसभापती, सभापती आमचा. आता सभापती तुम्ही महिला आली का तुमचा तुम्ही घ्या, आता आम्ही सोडणार नाही. 2.5 वर्ष वसंत अतिशय चांगलं काम केलं, 3 पर्यंत आम्ही खेचलं. आणि मग नंतर भरत मात्र संधी दिली. आणि शेकापची दुर्दैव त्या निवडणुकीमध्ये असं का पुढचं 2.5 वर्षाचं आरक्षण पडलं आदिवासी, त्याने आमची एक सीट पाडली 100-100 मतांनी, त्यांची आली जिल्हा परिषद 1-15 आमची पाडली. आणि बीजेपीचा सभापती झाला. पण उपसभापती जरी पद सुटलं तरी शेवट पण 5 वर्ष अतिशय चांगली कामं केली, विकासाची कामं केली. आणि म्हणून वसंतचं मनापासून कौतुक. आणि हे सर्व शक्य झालं कारण आपण सर्वांनी या बातान गावच्या सर्व नैवेद्य या विभागातील सर्व कार्यकर्त्यांनी चांगली साथ दिली. आणि म्हणून बातान गावचा एक चांगला हिरो आहे तो, आणि निश्चितपणे चांगलं काम करतोय. तर शुभेच्छा, चांगले आयोजन केलंय, कार्यकर्त्यांचं मनापासून अभिनंदन आणि खेळाडूंना शुभेच्छा. सुंदर असं आयोजन, जास्त तुमची भाषण जास्त करून तुमचा स्टॅमिना जो आहे तो मध्येच हे व्हायला नको तुमचं, म्हणून तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.
जाऊयात मॅचच्या दिशेने. मोलाचं मार्गदर्शन या ठिकाणी महेंद्र शेठ गरज साहेबांचं आपल्याला पाहायला मिळालं आणि मॅच गेली आता दुसऱ्या डावामध्ये. 42 करायचे. पहिला बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर कव्हरच्या दिशेने. वा काय नजाकत होती या फटक्यामध्ये. पहिलाच बॉल सीमारेषा पार. 4. दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती असेल आपण नाणेफेकीचा कौल करण्यासाठी यायचंय. या वेळेला मात्र फटका आणखीन एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न यशस्वी होतोय. वाह सिक्सर. कडून लगातारचे 3 षटकार आले तर 2000 रुपयाचा पुरस्कार असेल. आणि करण ठोंबरे या खेळाडूच्या नावातच रन आहेत आणि रन सुरू केलेत त्यांनी. यावेळेला मात्र वेगात बॉल टाकलाय. धावघेराचा प्रयत्न चुकी झालीये आणि आता डायरेक्ट हिट. विकेटचं पतन. पहिल्या 2 बॉलवर 2 मोठे फटके आल्यानंतर त्यानंतर जर पाहिलं तर या ठिकाणी विकेट येताना पाहायला मिळाली आहे. थोडीशी घाई झाली म्हणेल आणि सरफराज यांना माघारी परतावं लागतंय. करण ठोंबरे यांनी चांगली सुरुवात केली आहे परंतु गोलंदाज शहबाज शेख यांचं कमबॅक होताना पाहायला मिळालं. 42 धावा करायच्या. 10 धावा धावफलकावर आहेत. रोशन सर काय म्हणाल? अगदी रंगतदार मॅच होणार कारण दोन्ही विभागातून जर आपण विचार केला ना सर, एक ठाणे विभाग आहे, एक रायगड विभाग आहे. या दोन्ही विभागातून हे नामांकित संघ म्हणून नेहमीच टेनिसच्या पटलावर खेळताना पाहायला मिळतात. आणखीन एक वेगवान चेंडू पाहायला मिळाला. त्याला मिड विकेटच्या दिशेने पाठवण्याचा प्रयत्न. थोडासा बॉल बाजूला गेला होता. 1 धाव मात्र त्या ठिकाणी मिळणार आहे आणि धावसंख्या जाऊन पोहोचली ती 11 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. क्रिकेटच्या या अद्भुत खेळाने तुमचं आमचं जीवन तर क्रिकेटमय करून टाकलंय परंतु आज मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी मान्यवरांची मांदी अडी पाहायला मिळत आहे. प्रेक्षक या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. या स्पर्धेचा आनंद घेताना पाहायला मिळत आहेत आणि एक मोठी मॅच आहे खोणी विरुद्ध RCC पेठ आणि या 2 संघांमधील बलाढ्य लढत पाहायला मिळते. 4 ओव्हरमध्ये 42 करायच्याच जरूर परंतु पहिली ओव्हर सुरू असताना धावा झालेल्या आहेत त्या 11. शहबाज शेख यावेळेला वाह असं वाटलं मैदानात सूर्यकुमार यादवच आज भातांमध्ये आलेत की काय. काय स्ट्रोक खेळलाय. वाह 4 धावा. पंधरा धावा आतापर्यंत पाहायला मिळत आहेत. खोनीचा 1 साइड हिरो हर्षद ठोंबरे मैदानाच्या आतमध्ये. पाहूयात कशा प्रकारची कामगिरी केली जाईल. शहबाज शेखला कमबॅक करावं लागेल. 42 धावा करायच्यात आणि ते करत असताना 15 तर झाल्यात. हर्षद हो यावेळेला वाचले थोडेसे म्हणेल मी. आव्हान दिलं होतं बोल्ड काढण्यासाठीच परंतु बॉल थोडासा बाजूने गेला. व्हाईट बॉल देखील कळवला जातोय. 16 धावा धावफलकावर. पहिल्या षटकात चांगला पल्ला गाठलाय खरा परंतु चर्चेत आहे उपसभापती चषक आणि महेंद्र शेठ गरज साहेबांचं झालेलं आगमन आणि संपूर्ण वातावरण जर पाहिलं तर या ठिकाणी क्रिकेटमय होताना पाहायला मिळत आहे. आणि आज नाही तर गेली 15 वर्ष गावाला असलेली क्रिकेटची परंपरा या स्पर्धेला आपण पाहतोय. पुन्हा एकदा शहबाज. यावेळेला फटका कव्हरच्या क्षेत्रात खेळला. टायमिंग तेवढं प्रॉपर नव्हतं परंतु अशा ठिकाणी चेंडू पडला जिकडे फिल्डर नव्हते आणि बघता बघता 2 धावा मात्र त्या ठिकाणी पूर्ण केल्या गेल्या आणि पहिल्या ओव्हर मध्ये 42चा पाठलाग करत असताना 18 धावा धावफलकावर आहेत.
चांगली दमदार सुरुवात सर. तसं बघायला गेलं तर 42 धावा सुद्धा आव्हानात्मक होत्या, परंतु त्या आव्हानाला प्रत्युत्तर देत असताना अगदी आघाडीचे फलंदाज तुटून पडलेत आणि खऱ्या अर्थानं त्यांना माहिती आहे की प्रतिस्पर्धी संघाची बॉलिंग जी आहे ती खूप सुंदर आहे आणि पहिल्या फर्स्ट इम्प्रेशन इज लास्ट इम्प्रेशन असं म्हटलं जातं. पहिल्या गोलंदाजाला जर आपण चूक दिलात किंवा पहिल्या गोलंदाजाला जर धावा आल्या तर नंतरच्या येणाऱ्या गोलंदाजांचं मनोबल थोडंसं खच्ची होतं किंवा मनोबल थोडंसं डाऊन होत असतं. परंतु दमदार सुरुवात पाहूया. अजूनही 18 बॉल आहेत आणि जिंकण्यासाठी 24 धावांची गरज आहे. अजूनही मॅच ऑन आहे. या ठिकाणी जर पाहिलं तर बंटी जोशी आता गोलंदाजीसाठी आलेत. 42 धावांचा पाठलाग करायचा आणि अजूनही 18 बॉल 24 धावांची आवश्यकता या ठिकाणी पाहायला मिळते. धन्यवाद महेंद्र शेठ गरज साहेबांचे या स्पर्धेसाठी झालेलं आगमन. त्यांच्या माध्यमातून जर पाहिलं तर एक 2 व्हीलर या स्पर्धेच्या माध्यमातून पुरस्कृत करण्यात आलेली आहे. एक क्रिकेट प्रेमी व्यक्तिमत्व स्वतः महेंद्र शेठ देखील सकाळच्या सत्रात पनवेल मध्ये क्रिकेट खेळताना पाहायला मिळत असतात. क्रिकेटचा खेळ त्यांच्या अगदी जवळचा आहे आणि त्याच मोटरसायकलवर एक राऊंड मात्र फेरफटका मारणार आहेत. फटका मात्र कव्हरच्या दिशेने खेळला जातोय. चांगला फटका आलाय. अडवण्याचा प्रयत्न होता, नाही अडला. 4 धावा. संख्या जर पाहिली तर 22 झाली आहे. हे खोणीकर काही ऐकायला तयार नाहीयेत, परंतु कमबॅक करणं हे पेटकरांनी मात्र सातत्याने केलं आणि इकडे कमबॅक होताना पाहायला मिळत आहे. LBW च्या स्वरूपात विकेट. मारताना पाहायला मिळत आहेत. कामगार नेते तथा जर पाहिलं तर काँग्रेसचं हे असं व्यक्तिमत्व जे आपल्या सगळ्यांच्याच परिचयाचं आहे. महेंद्र शेठ गरज साहेब ज्यांनी या स्पर्धेची मालिका वीराची मोटरसायकल पुरस्कृत केले आणि या पातानगावच्या या मैदानाचा फेरफटका देखील ते या ठिकाणी मारताना पाहायला मिळत आहेत. कारण एक सगळ्यांच्याच आवडते व्यक्तिमत्व आहे. कामगारांना न्याय हक्क देण्याचं काम मात्र त्यांनी सातत्याने केलेलं आहे आणि आज या स्पर्धेसाठी आले या ठिकाणी आणि या अगदी मैदानाचा फेरफटका सुद्धा मारतायत महेंद्र शेठ गरज. मॅच सुद्धा एकीकडे सुरू होताना आपल्याला पाहायला मिळेल सर. अतिशय जबरदस्त मॅच. विकेट सुद्धा केलेला आहे लेग बिफोर विकेटच्या स्वरूपामध्ये आणि आता थोडेसे अडचणीने वाढलेले आहेत. अर्थातच कोणी संघासमोर करणं आघाडीचा फलंदाज यावेळेला शेफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु लेग स्टंप सोडून चालला हा बॉल. व्हाईट बॉल कॉल आहे. एक्स्ट्राची 1 धाव. धावा इकडे मात्र एका बाजूला करायच्यात, एका बाजूला रोखायच्या आहेत आणि आता धावफलक जाऊन पोहोचलेला आहे तो 23 धावांवर. म्हणजे अजूनही 19 धावांची आवश्यकता आहे या मॅचला जिंकण्यासाठी. धावा कंट्रोल करावे लागणार आहेत. बंटी यांना गोलंदाजीसाठी पाहतोय. पहिल्या डावाचे हिरो देखील ते होते. सुरुवातीला 0 पासून सुरुवात केली आणि डावाच्या शेवटी ते हिरो झाले. ऑफ स्टंपच्या बाहेर बॉल टाकलाय, वेगात टाकलाय, परंतु पंच आमच्याकडे वळतायत, कळवतात हा बॉल वाईड आहे, चुकीच्या ठिकाणी गेलाय आणि आणखीन एक धाव मात्र स्वैर चेंडूच्या स्वरूपात मिळताना पाहायला मिळेल. धावसंख्या झाली आहे ती 24 धावा. मॅचला जिंकण्यासाठी 18 ची आवश्यकता अजूनही आहे. डॉट बॉल आणि विकेट या दोन्ही गोष्टी कराव्या लागतील पेटला. या स्पर्धेतील 100वा वाईड बॉल सुद्धा पाहायला मिळाला. वाह, खूप चांगले अपडेट्स. आणखीन एक चांगला बॉल पाहायला मिळाला. लेंथ वरून शूट केला बॉल, बॅकफुटला गेले खरे परंतु बॉल नाही त्यांना भेटला. डॉट बॉल. अशा प्रकारचे चेंडू टाकावे लागतील. इकडे जर पाहिलं तर अजूनही जर पाहिलं तर 15 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 15 चेंडू आणि मॅच जिंकण्यासाठी 18 धावांची आवश्यकता. पण 15 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी. बंटी जोशी हो आणखीन एक चांगला बॉल. अपील केलं, अपिलाचा प्रभाव पंचांवर नाही पडलाय. 1 धाव मात्र त्या ठिकाणी मिळणार आहे. 15 वर्षाची परंपरा असणारी भातांची ही नाईट स्पर्धा आणि आयोजन जर पाहिलं तर वसंतदादा काठावले साहेबांचं, उपसभापती साहेबांचं
आज रायगडात आणि पनवेल तालुक्यामध्ये वसंतदादांच्या नावाला देखील एक वजन आहे, एक वलय आहे आणि आज सगळे आवर्जून मात्र बातांमध्ये दाखल झालेले आहेत. बातांच्या संघाची जशी चर्चा होती, बातांच्या बोगद्याची जशी चर्चा होते, तशी वसंतदादांची देखील चर्चा होताना पाहायला मिळत असते. टॉस साठी यायचंय, कुंडेवाळ आलेले आहेत आणि पोसरी टीम. चला कॅप्टन आपण या ठिकाणी यायचंय. पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने आपण निघालेलो आहोत. बंटी जोशी यावेळेला आई चेंडू जर पाहिलं तर स्वैर कळवला जातोय. धावसंख्या 1 ने पुढे जाताना पाहिलं मिळते. समीकरण बदलत आहे. 16 धावांची आवश्यकता. 14 चेंडू 16. मॅच नाही संपली आहे, परंतु खोणीने चांगली कामगिरी केली आहे. मॅच मध्ये त्यांचं कमबॅक झालंय किंवा एक चांगली परिस्थिती सध्या आहे, परंतु विकेट, डॉट बॉल या दोन गोष्टी मात्र मॅच मध्ये पुन्हा एकदा घेऊन येऊ शकतात आरसीसी पेटला सुद्धा. हो, याचाच उल्लेख आम्ही करत होतो. अशा प्रकारची गोलंदाजी करावी लागेल. भन्नाट वेग आणि डबल माइंड झाले बॅटर हा स्ट्रोक खेळत असताना. थोडस मागे सरकले होते, त्याचाच फायदा या ठिकाणी बंटी यांनी घेतला. डॉट बॉल टाकलाय. अजूनही जर पाहिलं तर या ठिकाणी 13 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 16 धावांची आवश्यकता आहे मॅचला जिंकण्यासाठी. चल पोसरीचे देखील कॅप्टन या ठिकाणी आलेले आहेत. चला पोसरी आणि कुंडेवाळ यायचं कॅप्टन वरती या, टॉस करून घ्यायचं लगेच. पुढचा बॉल वेगळं काही करण्याचा प्रयत्न, परंतु नाही सक्सेस झाले. चुकी झाली आणि क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही आहे. आणि 12 बॉल मध्ये आता मॅच जिंकण्यासाठी 16. मागील मॅच 8वा. 12 बॉल मध्ये 17 पाहिजे असताना भातान जिंकली आहे. आता 12 मध्ये 16 पाहिजेत. त्यामुळे आगमन होताना पाहायला मिळेल आणि त्यांच्या समोर त्यांचे सहकारी मित्र राजेश माळी आहेत आणि आमचे ऍडव्होकेट टेंबे सर आहेत. या सगळ्यांचं आपण करूया स्वागत. 12 बॉल 16 धावांची आवश्यकता. मी दोन्ही संघनायकांना विनंती करेन आपण टॉस बॉक्स मध्ये जायचं. टॉस साठी दोन्ही संघनायकांना तिथे विनंती असेल टॉस बॉक्स मध्ये आपण टॉस साठी जायचं आहे. खऱ्या अर्थानं सर या स्पर्धेमध्ये 2 नामांकित संघ आपल्याला एकीकडे कुंडेवाळ संघ पाहायला मिळेल तर दुसरीकडे आपल्या न्यू गोल्डन पोसरी संघ. टॉस करण्यासाठी मी मान्यवरांना विनंती करेन की आपण टॉस बॉक्स मध्ये यावं. अनिल दादा आपल्याला विनंती करण्यात येत आहे आपण टॉस बॉक्स मध्ये या, कारण येणाऱ्या हंगामामध्ये आपण 5 मार्च 5, 6, 7, 8, 9 मार्च मध्ये कसरखानच्या मैदानावर एक मोठी स्पर्धा 1,50,000 रुपयाची स्पर्धा आपल्याला नाईट स्पर्धा पाहायला मिळेल. ती संपूर्णपणे अनिलदादा पाटील यांच्या नावाने ती स्पर्धा ओळखली जाईल. 4 षटकांची मॅच असेल. टॉस जिंकलाय पोसरी संघाने. काय निर्णय असेल मनी? फिल्डिंग करू आम्ही. आणि यावेळेला कुंडेवाळ संघाबरोबर खेळताना यावर्षीची कधी पहिलीच गाठ भेटकी अगोदर कधी खेळात यावर्षी? मागच्या वेळी आमची मॅच झालेली तेव्हा आम्ही जिंकलेलो पालेश्वरीला. आता त्यानंतर यावर्षी आमची मॅच नाही झाली, आता पहिल्यांदा. फिल्डिंग असेल पोसरी संघाची, त्यांना शुभेच्छा देऊया. कुंडेवाळ संघ मागच्या वेळेला त्यांच्या बरोबर तुमचा खेळण्याचा योग आला. आता सध्याच्या घडीला उपसभापती चषकामध्ये आहात. संपूर्ण आयोजन आणि मैदानाबद्दल आणि संपूर्ण आयोजनाबद्दल काय म्हणशील? नक्कीच. इथं मागच्या वेळी पण आम्ही खेळलेलो. मागे टुर्नामेंट झाली तेव्हा रनरअप ठरलो होतो आणि पुन्हा एकदा संधी मिळाली इथं खेळण्याची. खूप चांगलं वाटतं आणि आयोजन पण चांगलं आहे. चांगलं करण्याचा प्रयत्न करू. तुम्हालाही असतील शुभेच्छा आणि वळूयात मुख्य समालोचन कक्षामध्ये चंदू सरांच्या समोर होता आणि त्याचाच फायदा घेत असताना आज षटकारामध्ये पाठवलाय. आकाश ठोंबरे यांच्या बॅट मधून षटकार येताना पाहायला मिळेल आणि अजूनही मॅच जिंकण्यासाठी धावांची आवश्यकता आहे. 9 धावांची आवश्यकता. आणि जर का 3 षटकार आले, राशी संदीप ठोंबरे यांच्याकडून 2,000 रुपयाचा पुरस्कार असेल. जवळ मॅचच्या दिशेने याही वेळेला विकेट करण्याचा प्रयत्न. टायमिंग नाहीये. एक धाव तिकडे मिळणार आहे. दुसरीचा कॉल दिला जातो. यस कॉल दिलाय आणि 2 धावा मात्र त्या ठिकाणी पूर्ण होताना पाहायला मिळत आहेत. धावसंख्या 2 ने पुढे गेली आहे, जाऊन पोहोचते 35 धावा. 7 धावांची आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी आहे. 15वा चेंडू फेकला गेला या स्पर्धेमध्ये. मी रायगडचे सगळे स्कोरर कुठून एवढे अपडेट्स आणतात, म्हणजे अगदी कांचन पालकर यांच्यापासून आज रोहितजी या ठिकाणी आहेत, उमेश असतील, बरीच नावं आहेत जी खूप सगळेच चांगली स्कोरिंग करतात आणि ही स्कोरिंग फक्त रायगडामध्ये पाहायला मिळते. त्यामुळे सगळ्या स्कोररचं कौतुक करावं लागेल.
आणि आज उपसभापती चषकाच्या माध्यमातून भातान गावामध्ये क्रिकेटची पंढरी अवतरताना पाहायला मिळते. वसंतदादांचे आयोजन आज चर्चा सर्व ठिकाणी, मात्र भातांची देखील पाहायला मिळते. यावेळेला थोडासा बॉल पुढे केला होता, त्याला मिड विकेटच्या दिशेने शॉर्ट मिड विकेटला अडवलाय. 1 रन मिळणार आहे, समीकरण बदलणार आहे. अजूनही 6 धावांची आवश्यकता आहे मॅचला जिंकण्यासाठी आणि 9 चेंडूंचा खेळ बाकी आहे. काय होणार या मॅच मध्ये? तसं बघायला गेलं तर खूप काही आहे बॅट्समनकडे, कारण 6 बॉल 9 धावा टेनिस क्रिकेटमध्ये एवढा मोठा टार्गेट नाही समजला जात. परंतु आता कंबर कसावी लागेल सर यावेळेला गोलंदाजाला. यावेळेला फटका खेळलाय खरा, परंतु हवेत होता आणि तिकडे कॅच नाही झाली. गोलंदाजाने कंबर कसली होती, परंतु फक्त क्षेत्ररक्षकाने नव्हती कसली. खऱ्या अर्थानं यावेळेला एक डिपार्टमेंट मध्ये जर स्वतःला 100% प्रेझेंट करत असेल गोलंदाज, तर अशा वेळेला क्षेत्ररक्षकांना साथ देणं फार महत्वाचं असतं. एक चुकी काही क्षणासाठी आपल्याला पाठीमागे घेऊन जाऊ शकते. नक्कीच, नो डाऊट खूप चांगला संघ आहे आणि नेहमीच आरसीसी पेठ म्हटलं तर एक दरारा पाहायला मिळत असतो आणि सगळ्या खेळाडूंनी अगदी ग्रामीण धमाका बिग बॅश देखील यावेळेला गाजवली. मग त्यामध्ये सोहेल असतील, बंटी असतील, या सगळ्यांनी चांगलं खेळलंय. परंतु आता जर पाहिलं तर इकडे धावांची आवश्यकता आहे ती 7 बॉल मध्ये 4 धावांची आवश्यकता. एका बाजूला करण ठोंबरे, हर्षद ठोंबरे आणि जोडीला आकाश ठोंबरे. यावेळेला पुन्हा बॅट फिरवली खरी आहे, परंतु टायमिंग तेवढं नव्हतं. धावसंख्या 1 ने पुढे जाताना पाहायला मिळेल आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ती 39. 3 धावांची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी. केवळ 3 धावांची आवश्यकता आहे. पुढल्या दोन्ही टीम तयार राहायचंय. जशी मॅच संपेल आपण लगेच मैदानात जायचंय. भातांची स्पर्धा चर्चेत राहते. पहिला सामना काय जिंकला भातांनी, जबरदस्त. चांबरली सुद्धा चांगलं खेळली खरी, परंतु भातांना घरच्या मैदानात खेळण्याचा फायदा इकडे झाला आणि त्यांच्या गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली. मी नक्कीच रोशन सरांचा आभारी असेल. या स्पर्धेचा घटक होण्याची संधी त्यांच्यामुळे मिळाली. आम्ही 1 महिन्यापासून सातत्याने फॉलोअप मध्ये होतो आणि सर आम्हालाही खूप मोठी इच्छा होती की या मैदानावर तुम्ही एकदा यावं, कारण खूप प्लॅनिंग होती आमची की चला सरांना वेळ मिळाला तर तुम्हाला इथे आमंत्रित करा आणि आमच्या शब्दाला जरूर तुम्ही इथे मान दिलात आणि इथे आलात. त्याबद्दल या चषकामध्ये आपल्या खरोखर मनापासून आभारी आहोत आम्ही. खऱ्या अर्थानं संपूर्णपणे शेलूड आताच ऑप्शन मधून आले सरळ आणि सातत्यानं क्रिकेट आणि फक्त क्रिकेट या सगळ्या प्रवासामध्ये दमछाक होते, जाणून आहोत आम्ही. शेवटचं षटक आहे आणि आता पेट एक्सप्रेस बॉलिंग साठी अरबाज शेख. हा गोलंदाज असाय काही करू शकतो. मॅच तशी मोठी नाहीये, परंतु संपलेली सुद्धा नाहीये. पाहूया अरबाजचा वेग, ही अरबाजची ओळख आहे. परंतु समोर जर पाहिलं तर स्ट्राईक वर हर्षद यस दिशा दिली या वेगाला. बॉलला मात्र पाठीमागे पाठवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला आणि बॉल सीमारेषेच्या पलीकडे जातोय. सभापती चषक 2025 सर्व मान्यवरांचं, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, कला, क्रीडा क्षेत्रातील आलेल्या सर्व मान्यवरांचे पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. आपण वेळात वेळ काढून या उपसभापती चषकाला भेट देत आहे त्याबद्दल आपलं पुनश्च मनपूर्वक आभार आणि धन्यवाद. चौथी रात्र आणि चौथ्या रात्री सुद्धा अनेक मान्यवरांची उपस्थिती या उपसभापती चषकाला लाभतीये. प्रथमतः गायक आणि भजन सम्राट म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं, रायगड जिल्ह्यामध्ये त्यांचं नाव लौकिक आहे, ते सन्माननीय श्री रमेशजी चोरगे. आपणास विनंती आहे की आपण आमच्या स्वागतासाठी यायचं आहे. आपणाचं मायेची आणि प्रेमाची उबदार शाल देऊन आपणास या ठिकाणी सन्मानित करण्यात येत आहे. रमेशजी चोरगे